काल जी विधानसभा बाहेर परिसरामध्ये पडळकर आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली, त्याचे पडसाद थेट विधान भवनामध्ये उमटलेले. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली. हल्ला कोणी केला? हे बोला ना, हे बोला, जोरात बोला. पडळकरांचा परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. पडळकरांच्या समर्थकांनी केला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला? जोरात बोला. बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजतं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाहीये. मी स्वतः ट्विट टाकलंय. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्याय, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो. मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज,